सन 2023 मध्ये राज्यात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारांचा विचार करता राज्यात बलात्कारांच्या 7,521 घटना, अपहरणाच्या 9,698 घटना, हुंडाबळीच्या 169 घटना, नातेवाईकांकडून क्रूर पद्धतीने त्रासाच्या 11,226 घटना, विनयभंग, लैंगिक अत्याचार 17,281 घटना घडल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये मे 2024 अखेर महिन्यात बाल लैंगिक अत्याचार घटनांसंदर्भात 509 गुन्हे नोंद करण्यात आले. सदरची आकडेवारी ही चिंताजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. वारंवार महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात स्त्रीशक्ती कायदा अंमलात आणण्यासाठी मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महिला आघाडीच्या वतीने पनवेल एसीपी अशोक राजपूत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीषदादा घरत, महानगर समन्वयक दीपक घरत, पुणे शहर संपर्क संघटक सौ स्नेहल आंबेकर, माजी नगरसेविका तथा राजापूर तालुका संपर्क संघटक समीषा सकरे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक नेहा माने, माजी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्रेया परब, माजी महापौर जिल्हा संघटिका कल्पना पाटील, उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, तालुका संपर्क संघटिका प्रमिला कुरघोडे, तालुका संघटिका अनिता डांगरकर, शहर संघटिका पनवेल अर्चना कुलकर्णी, शहर प्रमुख प्रवीण जाधव, कुणाल कुरघुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.